पाऊस पडायला चालू झाला आहे आणि पावसाळ्यात तळलेले पदार्थ सर्वांनाच आवडतात. तर आज आपण गाड्यावर भेटतो तसाच ब्रेड पॅटीस बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रुपाली. चटपटीत स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन घेतले आहे. त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे. चवीपुरते मीठही टाकून घेतले आहे आणि हे छान मिक्स करून घेतले आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचे जास्त सैलही नाही आणि जास्त दाटसरही नाही असे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अजिबात पिठामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. हे असे तयार करून घ्यायचे आहे. यामध्ये एकही पिठाची गुठळी झाली नाही. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. ऑप्शनल आहे कोथिंबीर घालणेही. इथे आपले हे बेसनचे बॅटर तयार आहे. एकीकडे पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये जिरे घालून घेऊया आणि जिरे छान फुलू देऊया. जिरे फुलले ना, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तेल थोडे शांत करून घ्यायचे आहे. नंतरच यामध्ये हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर, आमचूर पावडर घेतली आहे आणि चव छान येईल, गरम मसाला, हे सर्व जिन्नस घालून छान मिक्स करूया. गॅस जर चालू ठेवला तर हे कोरडे मसाले लगेचच जळतात, त्यामुळे गॅस बंद करून घेतला आहे. इथे मी 4 मोठी बटाटे शिजवून घेतले आहेत आणि त्याची सालही काढून घेतली आहे. ते हाताने असे मॅश करून घालूया. तुम्ही हे किसणीने किसूनही घेऊ शकता. तर छान मिक्स करून घेऊया. सर्व बटाट्याला मसाला लागला पाहिजे. आता यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे म्हणजे छान चव येईल आपल्या ब्रेड पॅटीसला. आता एकदा मिक्स करून घेऊया. छान मिक्स करायचं आहे म्हणजे सर्व मसाले मिक्स होतील. इथे आपली बटाट्याची भाजी ही तयार आहे. मस्त कलर आला आहे. हे बटाटे घालताना गॅस बंदच ठेवायचा आहे, अजिबात चालू ठेवायचा नाही, नाहीतर ही भाजी पातळ होऊ शकते. इथे मी सँडविचचे ब्रेड घेतले आहेत. आता यावरती आपण थोडा टोमॅटो सॉस लावून घेऊया. तुम्ही इथे एका ब्रेडला हिरवी चटणीही लावू शकता. तर माझ्याकडे चटणी संपली आहे म्हणून मी दोन्हीही ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेत आहे. छान सर्व बाजूनी स्प्रेड करून घ्यायचा आहे सॉस. हे पहा मस्त. आता वरून आपण हे बटाट्याची चटणी तयार केली होती ना, ती घालून घेऊया आणि तीही सर्व ब्रेडला लावून घ्यायची आहे. मी हातानेच लावून घेते म्हणजे सगळीकडे छान पसरेल. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होईल, मी जे व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल. आता दुसरा ब्रेड आहे तो बटाट्यावरच्या ब्रेडवरती ठेवला आहे. तुम्ही असा उभाही कट करून घेऊ शकता. इथे मी त्रिकोणी कट करून घेत आहे. हे पाहून लगेचच कट होते. तर अशा प्रकारे सर्व ब्रेड मी तयार करून घेते म्हणजे तळताना आपल्याला पटकन सर्व तळता येईल. इथे आपले सर्व ब्रेड तयार करून झाले आहेत. आता पिठामध्ये मी थोडासा सोडा टाकला आहे. छान मिक्स करूया. कढईमध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवले आहे. आता हे ब्रेड आपण बेसनमध्ये छान घुळवून घेऊया. हे पहा असे आणि तेलामध्ये अलगद सोडून देऊया. अशा प्रकारे दुसराही ब्रेड मी तेलामध्ये सोडून घेते. हे पहा, ब्रेड तेलामध्ये सोडले ना लगेचच त्याला पलटी मारायची नाही. 5 ते 6 मिनिटं त्याला खालच्या साईडने छान तळू द्यायचा आहे आणि नंतरच पलटी मारायची आहे. आता आपण ब्रेड पलटी मारूया. हे पहा मस्त क्रिस्पी झाले आहेत आणि कलरही खूप छान आला आहे ब्रेडला. मस्त. आता खालच्याही साईडनी छान तळून घेऊया. इथे आपले ब्रेड
दोन्हीही साईडनी छान तळले आहेत. पण मस्त. आता आपण हे काढून घेऊयात. एकदम कुरकुरीत असे हे ब्रेड पॅटीस तयार आहेत. खूप छान कलर ही आला आहे. काढून घेऊया. तर हे ब्रेड पॅटीस तुम्ही तळलेली मिरची किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता. अजिबात तेलकट होत नाहीत हे ब्रेड पॅटीस, किंवा हिरव्या चटणी बरोबरही खाऊ शकता. सो रेसिपी आवडल्यास चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.